Audio Jungle. Audio Jungle. Hello friends, today we are going to discuss about one of the most important lessons of 8th class. The title of the lesson is Androcles and the Lion. आज आपण इयत्ता 8वीचा 1.2 जो लेसन आहे तो पाहतोय, अँड्रॉकल्स अँड द लायन. अँड्रॉकल्स आणि सिंह अशा टायटलचा जो लेसन आहे तो आपण पाहतोय. Actually it is a very interesting lesson. Why it is interesting? We will just try to know with the help of reading this lesson. After that we will come to know that how it is interesting. हे कसं इंटरेस्टिंग आहे ते आपण पाहतोय, पण अगोदर आपल्याला वाचावं लागेल आणि स्टोरी समजावून घ्यावं लागेल. आफ्टर दॅट यू विल कम टू नो दॅट हाऊ इट इज इंटरेस्टिंग फॉर ऑल ऑफ अस. आपल्या सर्वांसाठी इंटरेस्टिंग लेसन कसं आहे हे तुमच्या तेव्हा लक्षात येईल जेव्हा आपण हे लाईन टू लाईन वाचू आणि त्याचं एक्सप्लेनेशन करू. विल जस्ट फर्स्टली ट्राय टू रीड द लेसन केअरफुली and try to explain the lesson in English as well as in Marathi also. Okay, let's try to read the lesson carefully. चल आपण आता लेसन काळजीपूर्वक वाचू आणि त्याचा अर्थ लक्षात घेऊ. The title of the lesson is Androcles and the Lion. Androcles आणि सिंह असं टायटल आहे. Long long ago, खूप वर्षापूर्वी, there lived a kind, gentle and courteous man called Androcles. म्हणजे खूप वर्षापूर्वी एक दयाळू, प्रेमळ आणि विवेकी अशा प्रकारचा एक मनुष्य राहत होता की ज्याचं नाव होतं अँड्रॉकल्स. बट ही हॅड अ व्हेरी क्रुएल मास्टर. परंतु त्याचा जो मालक होता तो मालक मात्र कसा होता? क्रुएल म्हणजे दुष्ट अशा प्रकारचा मालक होता. इन दोज डेज, त्या दिवसामध्ये, किंग्स, नोबल्स अँड अदर वेल्दी मॅन यूज्ड पुअर पीपल ॲज देअर स्लेव्स. त्या काळामध्ये जे राजे होते, महाराजे होते आणि जे वेल्थी मॅन म्हणजे श्रीमंत माणसं होते, यूज्ड पुअर पीपल ॲज देअर स्लेव्ह. म्हणजे ते गरीब लोकांना त्यांचं गुलाम म्हणून त्या ठिकाणी राबवून घेत असत. अँड्रॉकल्स वॉज अ स्लेव्ह. अँड्रॉकल्स सुद्धा काय होता? गुलाम होता. द स्लेव्स वेअर फोर्स टू वर्क फॉर देअर मास्टर्स. आणि त्या सर्व गुलाम लोकांना फोर्स केल्या जायचं, आग्रह केला जायचं की वर्क फॉर देअर मास्टर, त्यांच्या मास्टर करता, मालकाकरता काम करण्यासाठी त्यांना फोर्स केलं जायचं. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर टोल्ड देम. त्यांच्या मालकाने जे जे सांगितलं ते त्यांना काय करावं लागायचं? ते काम करावं लागायचं. दे हॅड नो फ्रीडम टू नो राईट्स. त्यांना कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं, कुठल्याही प्रकारचे त्यांना अधिकार नव्हते. इवन वेन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर. जरी सुद्धा त्यांच्या मालकाविषयी ते अनहॅपी असले, दुःखी असले, तरी सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचं फ्रीडम किंवा कुठल्याही प्रकारचा अधिकार त्यांना नव्हता. दे कुड नॉट लिव्ह हिम. ते त्यांना सोडून सुद्धा जाऊ शकत नव्हते. दे वेअर बाउंडेड बाय किंवा बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर. बाउंड बाय लॉ म्हणजे काय? कायद्याने त्यांना बंधनकारक होतं त्यांच्या मालकाची आज्ञेचं पालन करणं किंवा मालकाचे आज्ञेचं पालन करणं त्यांना कायद्याने बंधनकारक होतं. हाऊएव्हर वीक्ड ही माइट बी. जरी तो मालक कितीही क्रूर असला तरी सुद्धा कायद्याने मात्र त्यांना बंधनकारक होतं टू फॉलो द ऑर्डर ऑफ देअर मास्टर. त्यांच्या मालकाच्या आज्ञेचं पालन करणं कायद्याने त्यांना बंधनकारक होतं. अँड्रॉकल्स डिड नॉट लाईक हिज हार्टलेस वीक मास्टर. अँड्रॉकल्सला त्याचा जो काही हार्टलेस म्हणजे आपण काय निर्दयी अशा प्रकारचा आणि क्रूर अशा प्रकारचा मालक त्याला आवडत नव्हता. हिज मास्टर स्टार हिज स्लेव्ह. त्याचा जो मास्टर होता, मालक होता, तो सर्व गुलामांना उपाशी ठेवत असे. अँड ऑफन वीप्ड देम. आणि अनेकदा वीप्ड देम म्हणजे चापकानी त्यांना तो मारत सुद्धा होता. Androcles felt that even death was better than serving such a master. अँड्रॉकल्सला नेहमी असं वाटायचं की यापेक्षा मेलेलं चांगलं, अशा निर्दयी माणसाच्या सेवेमध्ये राहण्यापेक्षा मेलेलं कधी चांगलं असं त्याला नेहमी वाटायचं. ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी. त्याकरता तो चांगल्या अशा प्रकारच्या सुसंधीच्या शोधामध्ये होता. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट ही एक्सेप्ट फ्रॉम क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर.
ॲट द फर्स्ट चान्स. त्याला पहिली संधी मिळाली कशाची? हे एक्सेप्ट फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुअल मास्टर. त्याच्या क्रूर अशा प्रकारच्या मालकाच्या कचाट्यामधनं निसटून जाण्याची पहिली संधी त्याला मिळाली. नाव अल्दो अँड्रोकॉल्स हॅड दज रन अवे. जरी सुद्धा आता अँड्रोकॉल्स रन अवे पळून गेला होता. ही वॉज नॉट अ कॉवर्ड. परंतु तो बॅड नव्हता. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. त्यांनी त्याचं शेल्टर जे आहे ते शेल्टर म्हणजे आपण त्याला आश्रय म्हणून कुठे घेतला होता? फॉरेस्ट. फॉरेस्ट म्हणजे जंगलामध्ये घेतला होता. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट. त्याला कुठल्याही प्रकारच्या रानटी प्राण्यांविषयी किंवा आपण त्याला काय म्हणू कुठल्याही प्रकारच्या स्वापदाविषयी कुठल्याही प्रकारची भीती त्याला नव्हती. दॅट रोम द फॉरेस्ट. आणि तो जंगलामध्ये रोम म्हणजे आपण त्याला काय म्हणून फिरत होता. कुठल्याही प्रकारची त्याला भीती नव्हती. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. त्याला कुठल्याही प्रकारची चिंता नव्हती की आपल्या डोक्यावरती छत नाही आहे अशा कुठल्याही प्रकारची चिंता त्याला नव्हती. ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड. तो खूप आनंदी होता कारण ही वॉज फ्री ॲज अ बर्ड. पक्ष्यासारखा तो अगदी मुक्त झाला होता. टू गो व्हेअर एव्हर ही विश. ज्या ज्या ठिकाणी त्याला असं वाटायचं आपण जावं त्या ठिकाणी जाण्यासाठी तो अगदी पक्ष्यासारखा मुक्त असल्यामुळं तो अगदी आनंदी होता. वन डे ॲज ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट. एक दिवस तो जंगलामध्ये भटकत होता. ही सडनली केम फेस टू फेस विथ लॉयन. आणि अचानक तो सिंहाच्या समोरासमोर आला. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. त्याची पहिली जी रिॲक्शन होती प्रतिक्रिया त्याला असं वाटलं की आपण आता वळावं आणि जोरात या ठिकाणून फ्ली म्हणजे गो अवे धावत इथून काय जावं आपण पळून जावं धावत जावं इथून निघून जावं असं त्याला वाटलं. बट देन ही सॉ दॅट द लॉयन हॅड नॉट मूव ऑन सीइंग हिम. परंतु नंतर त्या लक्षात आलं की काय द लॉयन हॅड नॉट मूव. तो सिंह आहे तो सिंह मात्र हल्ला नव्हता. ऑन सीइंग हिम त्याला पाहिल्यानंतर सुद्धा तो सिंह हल्ला नव्हता हे त्याला लक्षात आलं. इट नायदर ग्रोल्ड नॉर रोल्ड. तो गुरगुरला सुद्धा नाही सिंह आणि त्याने डरकाळी सुद्धा फोडली नाही. इनफॅक्ट इट लुक्ड ॲट हिम पिटियसली. उलट पक्षी तो त्याच्याकडे पिटियसली म्हणजे करुणेने पाहत होता. ॲज इफ जणू काही इट वॉज इन अ ग्रेट पेन. असा पाहतो तो सिंह की जणू काही तो ग्रेट पेन म्हणजे खूप मोठ्या दुःखामध्ये आहे असं वाटत होतं. अँड्रोकॉल पॉज. अँड्रोकॉल एकदम त्या ठिकाणी पॉज घेतला म्हणजे थांबला. देन ही मूव्ह व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स द लॉयन. आणि सावधपणे तो नंतर सिंहाच्या समोर गेला सिंहाकडे गेला. स्टेप बाय स्टेप एक एक पाऊल टाकत. द लॉयन मोन्ड अँड विम्पर्ड. तो सिंह जो होता सिंह मोन म्हणजे काय कहणत होता आणि विम्पर म्हणजे विहळत होता. प्लीज हेल्प मी इट्स आईज सेम टू से. त्याचे डोळे जणू काही असे सांगत होते की प्लीज हेल्प मी कृपया मला मदत कर. अशा प्रकारचे जे डोळे सिंहाचे डोळे अँड्रोकॉलला सांगत होते. व्हेन अँड्रोकॉल्स ड्रेव नियर. जसा जसा अँड्रोकॉल्स जवळ पोहोचला द लॉयन लोअर्ड इट्स हेड. त्या सिंहाने त्याचं डोकं खाली वाकवलं अँड बिगॅन टू लिक इट्स पॉ. आणि त्याचे पंजे काय करत लिक म्हणजे काय चाटायला त्यांनी सुरुवात केली. कोणाचे पंजे? अँड्रोकॉल्सचे. देन अँड्रोकॉल्स सॉ दॅट द लॉयन्स पॉ वॉज वाउंडेड. नंतर अँड्रोकॉलच्या लक्षात आलं की त्या लॉयनचा जो पॉ आहे पंजा आहे तो वाउंड म्हणजे जखमी झालेला होता. सोअर अँड सोलोन तो सुजलेला होता. ऑन अ क्लोजर लुक जवळ त्यांनी जाऊन बघितलं किंवा अगदी काळजीपूर्वक बघितलं त्यावेळेला अँड्रोकॉल नोटीस दॅट अ बिग थॉर्न. अँड्रोकॉलच्या लक्षात आले की प्रचंड मोठा थॉर्न म्हणजे काटा हॅड पियर्ड वन ऑफ द लॉयन टोज. त्या लॉयनच्या एका बोटामध्ये मोठा अशा प्रकारचा काटा त्या ठिकाणी घुसलेला आहे असं त्याच्या लक्षात आलं. सो धिस इज द कॉज ऑफ द लॉयन्स डिस्ट्रेस. अच्छा म्हणजे हे खरं कारण आहे त्या सिंहाच्या डिस्ट्रेस म्हणजे वेदनेचं दुःखाचं कारण हे असं लक्षात आलं. थॉट अँड्रोकॉल्स स्वतःशीच पुटपुटला की इट वॉज द रिअल कॉज ऑफ द लॉयन्स डिस्ट्रेस. हे त्याच्या लक्षात आलं की जो काटा बोटामध्ये उतरलेला आहे हेच त्याचं दुःखाचं खरं कारण आहे असं तो अँड्रोकॉल्स स्वतःशी पुटपुटला. समोनिंग ऑफ ऑल द करेज. संपूर्ण ताकद एकपटून ध्येय एकपटून अँड्रोकॉल स्ट्रेच हिज हँड स्लोली टुवर्ड्स द इंज्युअर पॉ.
त्यांनी सर्व ताकदीनिशी हिम्मत एकत्र केली अँड स्ट्रेच्ड हिज हँड, त्याचा हात त्यांनी काय केला, त्या बाजूने पसरवला किंवा नेला. स्लोली टुवर्ड्स द इंज्युअर पॉ, हळुवारपणे जखमी झालेल्या त्या पॉकडे त्यांनी त्याचा हात नेला, पंजाकडे हात नेला. ही वॉज अफ्रेड दॅट द लॉयन वुड अटॅक हिम, त्याला भीती वाटत होती की कदाचित एखाद्या वेळेला तो लॉयन जो आहे, सिंह जो आहे, तो अटॅक करेल म्हणून. इफ ही टच इट्स सोलोन पॉ, त्या सुजलेल्या पंजाला स्पर्श केल्यानंतर तो अटॅक करेल अशी भीती त्या अँड्राकॉसला वाटत होती. बट द लॉयन सीम्स टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन, परंतु द लॉयन असं वाटत होतं की टू अंडरस्टँड, त्यांनी समजून घेतलं होतं की हिज गुड इंटेन्शन, त्याचा उद्देश जो आहे तो उद्देश चांगला आहे हे जणू त्या सिंहाने समजून घेतलं होतं. अँड्राकॉस टूक द पॉ इन हिज लेफ्ट हँड, अँड्राकॉसने त्या सिंहाचा जो पंजा आहे तो आपल्या डाव्या हातामध्ये घेतला. डेप्ली म्हणजे शिथापीने, स्किलफुली ही पुल्ड आउट द थॉर्न, त्यांनी तो काटा ओढला. त्या पंजामधल्या त्या बोटामधला जो काटा आहे तो काटा त्यांनी मोठ्या शिथिपीने कौशल्याने ओढला. देन टिअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लॉथ्स, स्वतःच्या कपड्याचा एक तुकडा त्यांनी फाडला. द काइंड मॅन बाउंडेड द लॉयन्स इंज्युअर पॉ, आणि त्या दयाळू माणसाने त्या जखमी पंजावरती तो काय करू आपण, बाउंड म्हणजे काय, त्याला पट्टी बांधली आपल्या त्या कपड्या फाडून. टू हिज सरप्राईज अँड वंडर, काय हे आश्चर्य, द लॉयन देन लिक्ड हिज आर्म, त्या सिंहाने त्याचे हात चाटायला सुरुवात केली. ॲज इफ इट शोज ग्रॅटिट्यूड, जणू काही तो त्याच्याविषयी कृतज्ञता दाखवत होता. अँड्राकॉस रिमेन्ड विथ द लॉयन टिल इट कुड वॉक अगेन, लॉयनला चालता येईपर्यंत अँड्राकॉस त्या लॉयन सोबतच होता. ही वुड हंट इन द फॉरेस्ट, तो जंगलामध्ये शिकार करायचा. अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट, आणि या हेल्पलेस असलेल्या सिंहाला तो शिकार काय करायची, शेअर करायचा, म्हणजे त्याला द्यायचा. एव्हरी डे, प्रत्येक दिवशी, ही वुड क्लीन अँड ड्रेस द लॉयन्स वाउंड, प्रत्येक दिवशी तो त्या सिंहाची जखम स्वच्छ करायचा, त्याला मलमपट्टी करायचा. सून द लॉयन वॉज एबल टू मूव्ह अबाउट, आणि लवकरच आता सिंहाला इकडे तिकडे चालणं फिरणं शक्य झालं, हालचाल करणं शक्य झालं. मेनी टाइम्स, अनेकदा, तरीसुद्धा मेनी टाइम्स इट फॉलोड्स अँड्राकॉस व्हेअर एव्हर ही वेंट, ज्या ज्या ठिकाणी अँड्राकॉस जायचा त्या त्या ठिकाणी त्या अँड्राकॉसच्या पाठीमागे सारखा तो सोबत सिंह राहायचा. इन द मीनव्हाइल्स, मध्यंतरी अँड्राकॉस मास्टर हॅड कंप्लेंट टू द अथॉरिटी, मध्यंतरी काय झालं, अँड्राकॉसचा जो मालक होता त्यांनी अथॉरिटीज म्हणजे अधिकाऱ्याकडे तक्रार केली. दॅट हिज स्लेव्ह अँड्राकॉस हॅड रन अवे, तक्रार अशी केली की त्याचा जो गुलाम आहे अँड्राकॉस, तो अँड्राकॉस पळून गेला, अशी तक्रार अँड्राकॉसच्या मालकाने त्याच्या अधिकाऱ्याकडे केली. सोल्जर्स वेर सेंट इन ऑल डायरेक्शन्स टू कॅप्चर अँड्राकॉस, अँड्राकॉसला पकडण्यासाठी सर्व दिशांनी सोल्जर्स म्हणजे सैनिक पाठवण्यात आले होते. दे सर्च फॉर हिम हाय अँड लो, त्यांनी अगदी कसून शोध घेणं सुरू केला. बट कुडन फाइंड हिम, परंतु त्यांना अँड्राकॉस सापडला नव्हता. ॲट लास्ट, सरतेशेवटी, दे केम टू द फॉरेस्ट, सरतेशेवटी ते जंगलामध्ये आले. व्हेअर अँड्राकॉस लिव्ड, ज्या ठिकाणी अँड्राकॉस राहत होता त्या जंगलामध्ये ते आले. इट सो हॅपन दॅट अँड्राकॉस हॅड गॉन आउट अलोन, आणि असं घडलं होतं की आज मात्र अँड्राकॉस एकटाच बाहेर गेला होता. दॅट डे, त्या दिवसाला, व्हाईल द लॉयन रेस्टेड नियर द केव, त्यावेळेला तो सिंह मात्र त्या केवच्या समोर, केव म्हणजे काय, गुहेच्या समोर एकटाच विश्रांती करत होता, आणि एकटाच अँड्राकॉस बाहेर फिरायला गेला होता. द सोल्जर, बोथ देम फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर्स, दोघं सुद्धा या सोल्जरच्या तावडीमध्ये सापडले. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी, सोल्जरने अँड्राकॉसला आणि लॉयन्सला पुन्हा परत शहरामध्ये घेऊन गेले. दे पुट अँड्राकॉस इन द चेन इन अ प्रिझन, त्यांनी त्या अँड्राकॉसला साखळीने डांबून त्या प्रिझनमध्ये, जेलमध्ये डांबून टाकलं. द लॉयन वॉज केज्ड, आणि सिंहाला पिंजऱ्यामध्ये ठेवलं. इन दोज डेज पीपल हू वेअर फाउंड टू बी गिल्टी ऑफ अ सिरियस क्राईम, त्या दिवसाला जे कोणी असे
ग्रेट क्राईम्स करायचे त्याला एक प्रकारची काय म्हणू आपण एक पनिशमेंट असायची, वेअर फीड टू द वाईल्ड बेस्ट, की त्याला वाईल्ड बेस्टला म्हणजे रानटी प्राण्याला त्याला खायला द्यायचे किंवा त्याला खाऊ घालायचे. ॲज पनिशमेंट एक शिक्षा म्हणून. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाइम. त्यावेळेचा जो सिरियस क्राईम होता, गंभीर अशा प्रकारचा जो गुन्हा होता, त्या गुन्ह्यामधला एक गुन्हा असा होता की आपल्या मास्टरपासून मालकापासून पळून जाणारे जे गुलाम होते त्या गुलामास तशा प्रकारचा होता तो गुलाम किंवा तशा प्रकारचे जे काही गुन्हा होता त्याला सिरियस क्राईम म्हटलं जात असं होतं. Therefore, Androcles too was to be thorn to the wild beast. आणि म्हणून अँड्रॅकॉसला सुद्धा काय केलं गेलं होतं, त्या जंगली प्राण्याच्या तोंडी दिल्या जाणार होतं. ऑन द अपॉइंटेड डे, ठरलेल्या दिवशी, द इम्पेरर अराइव्ड ॲट द सर्कस. सर्कसच्या मैदानामध्ये तो राजा त्या ठिकाणी राजाचं आगमन झालं होतं. अँड टूक हिज प्लेस, त्यांनी त्याची जागासुद्धा आसनसुद्धा ग्रहण केलं होतं. द क्राऊड चिअर्ड लाऊडली, त्यावेळेला गर्दी जमलेल्या लोकांनी जल्लोष केला. द ट्रम्प्टर ब्लेव द ट्रम्पेट, तुतारी वादकांनी तुतारी वाजवायला सुरुवात केली होती. अँड्रॅकस वॉज ब्रॉट इन टू द अरेना, अँड्रॅकसला रिंगणामध्ये आणण्यात आलं. ही चेन्स वेअर अनबाउंड, त्याची जी चेन होती चेन्स खुली केली गेली, सोडल्या गेली. ही फेल्ट वीक अँड डिस्मे, तो अगदी अशक्त वाटत होता, दुःखी कष्टी वाटत होता किंवा होता. ही वॉज सर्टन दॅट धिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ, त्याला निश्चितपणे कळून चुकलं होतं की आजचा दिवस हा आपल्या जीवनामधला सर्वात शेवटचा दिवस आहे, हे त्याला कळून चुकलं होतं. ॲट द अपोजिट एंड, अगदी विरुद्ध बाजूनी, अ गेट वॉज रेज, एक गेट उघडल्या गेलं. अँड फ्युरोसियस लायन वॉज रिलीज्ड, आणि भयंकर अशा प्रकारचा लायन त्या ठिकाणी रिलीज केला गेला म्हणजे सोडला गेला. इन टू द अरेना म्हणजे मैदानामध्ये. अँड्रॉकल्स इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फ्युरियस, त्याला अधिक भयंकर किंवा अधिक रागीट बनवण्याकरता त्याला बऱ्याच दिवसापासून भुकेला ठेवण्यात आले होतं. अँड्रॅकॉस वॉज फिल्ड विथ फिअर, अँड्रॅकॉसला भीती वाटली. बट ही पुट ऑफ अ ब्रेव फ्रंट, परंतु त्यांनी ध्येयाने समोर जायला ठरवलं. द लॉयन सॉ अँड्रॅकॉस अँड रश टुवर्ड्स हिम, लॉयननी बघितला अँड्रॅकॉसला आणि वेगाने तो त्याच्याकडे धावून आला. बाउंडिंग अँड रोअरिंग, तो अगदी गुरगुरायला लागला, गर्जना करायला लागला होता. बट सडनली इट स्टॉप इन इट्स ट्रॅक, पण अचानक तो त्याच्या ट्रॅकमध्ये थांबला. आणि देन इट मूव्ह स्लोली फॉरवर्ड्स, आणि नंतर तो हळूहळू समोर जायला लागला. ऑल इट्स रेज सेम टू हॅव मेल्टेड, त्याचा सर्व राग आता मेल्टेड म्हणजे वितळायला लागला होता, कमी व्हायला लागला होता. अँड्रॅकॉस सॉ धिस टू, अँड्रॅकॉसने सुद्धा हे बघितलं. ईच फ्रेंड्स रेकग्नाइज्ड द अदर्स, दोन्ही मित्रांनी एकमेकाला ओळखलं. टू एव्हरीवन्स अमेजमेंट, प्रत्येकाला आनंद झाला. द लॉयन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रॅकॉस अगेन, पुन्हा लॉयननी अँड्रॅकॉसकडे झेप घेतली. बट व्हेन ही रीच्ड हिम, परंतु जेव्हा जो पोहोचला त्याच्याकडे, इट बिगॅन टू पर अँड रब हिज नोज अगेन्स्ट हिम, त्यावेळेला सिंहाने मात्र अँड्रॅकॉसच्या समोर नाक घासायला सुरुवात केली होती. अँड्रॅकॉस हग्ड द लॉयन, अँड्रॅकॉसने त्या सिंहाला घट्ट अशा प्रकारचं आलिंगन दिलं होतं. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय, आनंदाने आणि मोकळेपणाने तो अगदी रडू लागला. द ऑडियन्स इन्क्लुडिंग द इम्पेरियर, ऑडियन्स आणि त्यांच्यामध्ये समावेश असलेले राजा, हे सर्व वॉच धिस स्ट्रेंडर साईट इन अ ग्रेट वंडर, हे सर्व अगदी प्रेमळ दृश्य त्यांनी बघितलं आणि सर्वांना आश्चर्य वाटलं. पीपल बिगॅन टू चिअर अँड्रॅकॉस, लोकांनी अँड्रॅकॉसचा जय जयकार करायला सुरुवात केली. अँड आस्क फॉर हिज रिलीज, आणि त्याच्या सुटकेकरता सुद्धा लोकांनी मागणी केली. द इम्पेरर आस्क अँड्रॅकॉस टू एक्सप्लेन द लॉयन्स स्ट्रेंज बिहेवियर्स, त्या राजाने विचारलं कोणाला, अँड्रॅकॉसला, या सिंहाच्या अशा वेगळ्या किंवा विचित्र अशा प्रकारच्या वागणुकीबद्दल त्यांनी विचारलं. अँड व्हेन ही हर्ड द होल स्टोरी, जेव्हा त्यांनी पूर्ण कथा ऐकली त्यावेळेला द इम्पेरर वॉज ऑल्सो मूव्ह
by the gratitude and friendship between the man and beast. माणसामधलं आणि प्राण्यामधलं ही मैत्री पाहून आणि हा कृतज्ञता भाव पाहून तो अगदी राजासुद्धा भारावून गेला होता. ही ऑर्डर दॅट अँड्राकॉल्स शुड बी सेट फ्री, आणि त्यांनी आज्ञा केली की अँड्राकॉल्सला मुक्त करण्यात यावं म्हणून. ही वुड नो लॉंगर बी अ स्लेव, यापुढे तो कधी सुद्धा गुलाम राहणार नाही अशी आज्ञा त्या राजाने त्यावेळेला केली. वेन द एम्पेरियर आस्क्ड अँड्राकॉल्स, जेव्हा त्या राजाने त्या अँड्राकॉल्सला विचारलं व्हॉट अदर्स रिवॉर्ड्स ही वुड लाईक, तुला पुन्हा कुठलं बक्षीस अपेक्षित आहे असं त्याने विचारलं, त्यावेळेला अँड्राकॉल्स रिप्लाइड्स दॅट, अँड्राकॉलने उत्तर दिलं ही डिड नॉट वॉन्ट एनिथिंग फॉर हिमसेल्फ, त्याने उत्तर दिलं की मला माझ्याकरता काहीही नको. बट ही वॉन्टेड द लॉयन टू बी सेट फ्री, परंतु त्यांनी सांगितलं की माझी इच्छा आहे की तुम्ही या सिंहाला मुक्त करा, मोकळं करा. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. द टू फ्रेंड्स वेंट बॅक, पुन्हा परत दोन मित्र अगदी मुक्त जीवन जगण्याकरता जंगलामध्ये परत गेले. मित्रांनो, दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी. खूप इंटरेस्टिंग आहे. याचं कारण असं आहे की माणसामधली मैत्री जरी असली तर अनेकदा ती स्वार्थाच्या भावनेमधून निर्माण होते. त्यामधला कृतज्ञता भाव फारसा आपल्याला पाहायला दिसत नाही. परंतु या स्टोरीच्या माध्यमातून वी लर्न दॅट द फ्रेंडशिप बिटवीन द मॅन अँड द लॉयन ऑर ॲनिमल्स, इट इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द ग्रॅटिट्यूड अँड द फ्रेंडशिप. सर्वांनी लक्षात ठेवा की इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट लेसन फॉर आवर सिलेबस. So read carefully and listen carefully and write the all question and answer of this question. And if you have any problem, you can ask me. And what is your opinion about this video? Just like it into comments box. Thank you very much.